नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत द्वितीय घटक चाचणी परीक्षा 2026. विषय आहे मराठी इयत्ता 9वी. वेळ आहे 1 तास आणि गुण आहेत 20. तर अशा प्रकारे संपूर्ण प्रश्नपत्रिका आहे. आता संपूर्ण द्वितीय घटक चाचणी परीक्षा सुरू होत आहेत, काही ठिकाणी झालेल्या आहेत. तर यासाठी सर्वांना जास्तीत जास्त अधिक सराव करण्यासाठी असा हा प्रश्नपत्रिका आहे. तर याचं वाचन मात्र चांगलं करा. विभाग 1 गद्य हे 6 गुणांसाठी येत असतं. प्रश्न क्रमांक 1 पुढील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. कृती क्रमांक 1 आकलन कृती, चुकी बरोबर ते लिहा. आभार मानण्याचा अतिरेक झाला आहे 1 गुणांसाठी आहे. चुकी बरोबर हे पॅसेज वाचूनच आपण उत्तर देणार आहोत. आधार अनेकदा कृत्रिम झाल्याने खोटे वाटू लागतात. बऱ्याच वेळा तुम्हाला जी प्रश्नपत्रिका हातामध्ये पडते ना, तेव्हा तुम्ही याचा बारकाईने सराव करून घ्या, प्रॅक्टिस करून घ्या, वाचन करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो पॅसेज आहे ना, याचं बारकाईने तुम्ही वाचन करा. वाचन केलं तर तुम्हाला उत्तर सापडणार आहेत आणि उत्तर सापडलं तर तुम्ही ते छान प्रकारे लिहू शकता. यासाठी तुम्हाला पॅसेज वाचणं फार गरजेचं आहे. गोऱ्या साहेबांच्या आणि त्यांच्या भाषेच्या प्रभावाखाली दबावाखाली मोठ्या झालेल्या आमच्या पिढीवर गोऱ्यांचे शिष्टाचार या गोष्टींची अमंगळ जास्तच मृदा उमटली. ती माणसं कशी शिष्टाचाराला चोख असतात, ती माणसं कशी थँक्यू प्लीजचा जप करतात, यांचे व्यवहार आपल्या व्यवहारासारखे धसमुसळे नसतात. साधं घोटभर पेय दिलं तरी हातभर थँक्यू म्हणतात, यासारखं गुण नेहमी गायले गेले. त्यामुळे थँक्यू म्हणता येणं हा सुसंस्कृतपणाचा कडेलोट आहे असं काही काळ वाटून गेलं. तू कसली ग झाली माझी थँक्यू, तोच मीच तुझी थँक्यू, असं त्याला थँक्यू का दिले, पण तुला कितीही थँक्यू केलं तरी कमीच, असे वाक्य हौसेने बोलण्याचा तो काळ होता. पण तो कुणी कितीदा मानावेत याला काही सुमार. अशा प्रकारचा पॅसेज आहे हा. वाचा, मग तुम्हाला उत्तरं समजतील. तर पाहूया या पॅसेजवरती कसे प्रश्न विचारले गेले आहे. आकलन कृती पहा. प्रश्न क्रमांक 2 यामध्ये रोजच्या व्यवहारात आकाराचे अति झाले भार, आभाराचे अति झाले भार, क्षुल्लक कारणासाठी थँक्यू बोलतो, हे सर्व नुकतंच बोलायचं झालेल्या मुलालाही. तर याचं तुम्ही काय करायचं, फक्त पॅसेज पोहायचं, उत्तर तुम्हाला लिहायचं. आकलन कृती क्रमांक 2 फक्त कृती पाहून लिहायची आहे. आभार खोटे वाटू लागतात कारण ते आता काय झालेले आहेत, शिष्टाचार वाटू लागलेत, आणि हे पॅसेजमध्ये तुम्हाला उत्तर आहे. त्यानंतर सोमत, आभार मानणे हे शिष्टाचाराविषयीचे तुमचे मत काय. हे सोमत आहे, लक्षात घ्या. सोमत म्हणजे तुमचं स्वतःचं मत. इथे 2 गुण जाता कामा नयेत. तुम्हाला जे वाटेल ते योग्य ते लिहा तुम्ही. 4 ते 5 ओळीमध्ये त्याचे तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळले जातात. अपठित उतारा येतो त्यानंतर 2 गुणांसाठी. अपठित उतारा, पुस्तकाकडे केवळ कागदावर छापलेल्या मजकूर इतक्या मर्यादित अर्थाने पाहता येणार नाही. पुस्तकांनाही उत्सुक असतात. गरज असलेली की आपण त्यांच्याशी बोलण्याची, संवादाची. एकदा का पुस्तकाशी मैत्री जुळली तर नातं निर्माण झालं की पुस्तकाकडून फक्त घेत राहायचं. तर असा हा उतारा आहे. हा तुम्ही उतारा व्यवस्थित छान वाचून घ्या आणि पुढील प्रश्नाचे उत्तर तुम्ही वाचन करून लिहित जा. तुम्हाला यामध्ये फरक स्पष्ट करा विचारले. पुस्तक आणि माणसामध्ये काय फरक आहे. पुस्तके फक्त देत जातात, माणसं घेत जातात. पुस्तकं वाचली जातात आणि माणूस हा वाचला नाही जात, समजून घेतला जातो. अशा प्रकारे तुम्हाला जे वाटेल ते फरक स्पष्ट करा. पुस्तक वाचण्याचे फायदे लिहा. वाचाल तर वाचाल हा सर्वात मोठा संदेश आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलेला आहे. तर वाचाल तर वाचाल या विषयाचा तुम्ही अर्थ इथे लिहून घ्या. कारण आपल्याला जर ज्ञान भेटलं, नॉलेज असेल, शिक्षण असेल, डिग्री हातात असेल तर आपण काही करू शकतो. अन्यथा आपला कोणी विचारत नाही. साधी सोपी भाषा आहे अगदी. तर तुम्हाला जे काही वाटेल ते तुम्ही तुमच्या भाषेत लिहून काढा. विभाग 3 आहे पद्य, 6 गुणांसाठी आहे. पद्य म्हणजे कविता. खालील पद्यांच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. आकलन 1 आकृतीबंध पूर्ण करा. कवींनी मराठी मनाला दिलेले आदेश. काय आदेश दिला आहे पहा इथे. कविता पूर्ण वाचून घ्या. कंबर बांधून उठ घाव झेलाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. महाराष्ट्र मंदिरापुरती पाजळे याशींची ज्योती, सुवर्णधरा खलती नील अंबर धरले वरती. गड पुढे पवाडे गाती, भूषणी हिला महारती. तो अरबी सागर लागे जयाची पाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. तर ही माय थोरांची, शासनकर्त्यांची, वीरांची, घामाची आणि श्रवांची, खुरप्यांची आणि दोरींची, संतांची, शाहिरांची, त्यागाच्या तलवारीची, स्मरून धुरंधर आता त्या शिवराया, महाराष्ट्रावरून ओवाळून टाका. अतिशय सुंदर अशी कविता आहे अगदी. तर या कवितेवरती तुम्हाला काही प्रश्न विचारले, त्याची उत्तर तुम्ही छानपैकी लिहायची आहेत. उर्वरित कविता मागील पाडावरती सुद्धा आहे, आपण ती पण वाचण्याची आवश्यकता नाही. पहा पर्व पातले आजचे या प्रकारे आहे. कर ध्वज करी एक्क्याचा, धर ध्वज करी एक्क्याचा. प्रश्न क्रमांक 2 कृती यामध्ये अशी प्रकारे विचारली जाऊ शकते. योग्य पर्याय निवडून पूर्ण विधान लिहा. हातून ध्वजाधरा कशाची, तर वीरांची एकजुटींची, हा त्याचं उत्तर आहे. योग्य कृती निवडून अविधाने पूर्ण करा. हातात
एकजुटींची ध्वजा धरा, महाराष्ट्रासाठी लढण्याची स्वातंत्र्याची तलवार घे हाती, चौकटी पूर्ण करा. कृती क्रमांक 3, शिवरायांनी म्हटले आहे. काय म्हटले आहे? तलवार आहे ती. तर हे दोन्ही शब्द तुम्ही वरती भाषेत पाहून यांची उत्तरे लिहा इथे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4मध्ये रसग्रहण विचारलेलं आहे. रसग्रहण म्हणजे कवितेचा संपूर्ण अर्थ. तर यामध्ये पुढील 4 ओळींची रसग्रहण तुमच्या शब्दात करा. महाराष्ट्र मंदिरापुरती पाजळे यशांची ज्योती, सुवर्णधरा खालती नील अंबर धरते वरती, गड पुढे पोवाडे गाती भूषणी तिला महारथी. अशा प्रकारे कवितेचं तुम्हाला रसग्रहण करायचं आहे. यानंतर विभाग 4 होईल सुरू स्थूल वाचन 2 गुणांसाठी. प्रश्न क्रमांक 4, पाठांच्या आधारे सिंहाचे कुटुंब आणि लेखकाचे कुटुंब यांच्या भेटीचा प्रसंग तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला लिहायचा आहे. तर तुम्ही लिहू शकता अतिशय छान असं. ज्यांनी स्वाध्याय स्थूल वाचन वाचला आहे तीच मुलांना उत्तर देता येऊ शकेल. विभाग 4 व्याकरण 4 गुणांसाठी आहे. प्रश्न क्रमांक 5.1 अलंकार फक्त एक. पुढील ओळीसाठी उपमान उपमेय ओळखून अलंकार लिहा. तर मखमलीहून मऊ तुझे गाल बाल, फकीरा म्हणजे वारणेचा वाघच. तर अशा प्रकारे उपमा आणि उपमेय, रूपक अलंकार, चेतना उक्ती अलंकार, दृष्टांत अलंकार, व्यतिरेक अलंकार असं इथे दिले आहेत. अलंकारापैकी तुम्ही ओळखायचं आहे. रसविचार दिले जाईल तुम्हाला. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, नाही एकही उंदका मुखावाटे काढणार. याचे रसविचार लिहायचा आहे. पारिभाषिक शब्द, पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द. एक्झिबिशन, रिफ्रेशमेंट या 2 शब्दांना तुम्ही इथे मराठीमध्ये अर्थ द्यायचा आहे. रिफ्रेशमेंट म्हणजे काय आणि एक्झिबिशन म्हणजे काय. तर चौथा प्रश्नामधील आपला शब्दसंपत्ती. पुढील नामा आधी कंसातील योग्य विशेषण जोडा. फक्त 2. चकचकीत, गुलाबी, गुळगुळीत आणि खरबरीत. तर पायरी कशी असते? तर अगदी खरबरीत असते. घर कसं असतं? चकचकीत. बोटं कशी असतात? केळी कशी असते? गुबगुबीत. आणि तर अशा प्रकारे तुम्ही काय करा, यांची उत्तर तुम्ही इथे लिहून द्या. म्हणजे काय होईल, तुमचा अधिकाधिक सराव होईल. चला तर मग सर्वांना नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. भेटत उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. कमेंट्समध्ये लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा. इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. धन्यवाद.